श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा म्हणजे गोकुळाष्टमीचा उपवास कधी करावा, कसा करावा, हा उपवास जो आहे तो कधी सोडायचा आहे, 1000 एकादशीचं पुण्य हे आपल्याला या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केल्याने मिळत असतं। त्यासाठी यंदा हा उपवास नेमका कधी धरायचा, कारण की जन्माष्टमीची तिथी ही 2 दिवस आलेली आहे आणि त्यामुळेच आपण 15 तारखेला उपवास धरायचा आहे की 16 तारखेला उपवास धरायचा आहे। हा उपवास करत असताना आपण कोणते पदार्थ चुकून देखील खाऊ नये, शिवाय उपवास आपण कधी सोडावा, कसा सोडावा, उपवास सोडताना कोणता पदार्थ आपल्याला खायचा आहे, कोणता पदार्थ आपल्याला खायचा नाही, शिवाय तुम्हाला जर मासिक पाळी, सुतक, विटाळ असेल तर हा जो उपवास आहे तो तुम्ही कसा करावा, याबरोबरच ज्यांचे शुक्रवारचे उपवास आहेत, वैभवलक्ष्मी व्रत आहे किंवा शुक्रवारचा इतर उपवास असेल, श्रावणी शुक्रवारचा, तर त्यांनी उपवास कसा करायचा, कधी सोडायचा, याबद्दलची देखील संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते। भगवान विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता। जन्माष्टमी म्हणजे अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरत असते आणि यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमीचा दिवस हा 2 दिवस असणार आहे। पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी ही रात्री 11:49 सुरू होत आहे आणि ती 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपणार आहे। म्हणजेच 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे। धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता आणि त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी येते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानलं जातं। तोच दिवस कृष्ण जन्माष्टमीसाठी देखील योग्य असतो। त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार 15 किंवा 16 ऑगस्टला जन्माष्टमी ही साजरी करू शकता। मात्र शास्त्रानुसार 15 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणं जास्त शुभ मानलं जातं, कारण की अष्टमी तिथी आहे तर ती संध्याकाळी जेव्हा असते, म्हणजे मध्यरात्री 12 वाजता जेव्हा अष्टमी तिथी असते त्यावेळेसच कृष्ण जन्म आपल्याला साजरा करावा लागतो आणि संध्याकाळी 12 वाजता म्हटलं तर 15 तारखेला संध्याकाळी 11:49 नंतर अष्टमी तिथी सुरू होत आहे। म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 12च्या नंतर खरं तर दुसरा दिवस मानला जातो, म्हणजे 16 तारखेला सुरू होते, तरी देखील आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी 12 नंतर अष्टमी तिथी आहे। जास्त वेळ देखील आहे, कारण की दुसऱ्या दिवशी 16 तारखेला बघायचं झालं तर 16 तारखेला 9:34 अष्टमी तिथी संपणार आहे। म्हणजे शनिवारी रात्री ही अष्टमी तिथी नाही, शुक्रवारी रात्रीच अष्टमी तिथी आहे। म्हणून आपल्याला 15 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आणि रात्री 11:49 नंतर अष्टमी तिथी सुरू होते। यानंतर 12 नंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी करायची आहे। त्याचा शुभ मुहूर्त आहे 12:04 पासून ते 12:47 पर्यंत। या वेळेमध्ये तुम्ही पूजा करायची आहे आणि तुम्हाला काही सेवा करायच्या असतील त्या देखील तुम्ही करू शकता आणि श्रीकृष्णांचा पाळणा देखील 43 मिनिटाच्या कालावधीतच तुम्हाला करायचा आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर व्हिडिओ अगोदर आपण अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही श्रीकृष्ण जन्माची पूजा करू शकता, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुमच्या लक्षात आलंच असेल, आपल्याला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करू तर त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। बरेच जण काय करतात, उपवास हा 12 वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा केल्यानंतर सोडतात, तर काही जण उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालाच्या दिवशी, दहीहंडीच्या दिवशी गोपाळकाला करून दही भाताचा नैवेद्य दाखवून त्यानंतर उपवास सोडतात। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, परंतु आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तर तो दिवसभर केला जातो। म्हणजे आपल्याला अष्टमीच्या दिवशी 15 ऑगस्टला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा आहे, संध्याकाळी कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो 12 नंतर पूजा झाल्यानंतर सोडायचा आहे। तर उपवास कसा सोडायचा, तर उपवास सोडण्यासाठी आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य म्हणून पंजेरी बनवतो किंवा सुंटवडा बनवतो, त्याचा दाखवला जातो। सुंटवडा म्हणजे सुंठ पावडर आणि पिठी साखर एकत्र करणे, याला सुंटवडा म्हणतात। आमच्याकडे सुंटवडा असाच बनवला जातो। तर असा हा सुंटवडा बनवला जातो। हा सुंटवडा जो आहे तर तो आपण देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर आपण तो सुंटवडा आहे तर तो वाटला जातो। मंदिरामध्ये देखील ही पूजा केली जाते आणि सुंटवडा वाटला जातो। हा सुंटवडा पहिला घास खाऊनच आपण उपवास जो आहे तो सोडायचा असतो।
उपास सोडत असताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे, त्यामध्ये कांदा लसूण नसावा अशी शक्यतो तुम्ही भाजी बनवा किंवा जेवण जे आहे तर ते बनवू शकता। तुम्ही वरण भात बनवू शकता किंवा तुम्ही चपाती बनवा, त्यासोबत तुम्ही भेंडीची भाजी बिना काही घालता म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण न वापरता करू शकता। बटाट्याची भाजी त्यामध्ये कांदा न वापरता देखील तुम्ही करू शकता। अशी कांदा न घालता लसूण न घालता आपण ही भाजी बनवू शकता किंवा तुम्ही डाळ खिचडी करू शकता। मात्र उपास सोडायला वांग्याची भाजी बनवू नका किंवा तुम्ही दही भात केला तरी देखील चालेल, कारण की आपल्याला श्रीकृष्ण जन्माच्या वेळी संध्याकाळी दही भाताचा देखील नैवेद्य दाखवला जातो, त्याला गोपाळ काल असं देखील म्हणतो। तर आपल्याला तो दही भात देखील बनवायचा आहे, तर तो दही भात खाऊनच तुम्ही उपास जो आहे तो सोडू शकता। परंतु पहिला घास जो आहे तो उपास सोडताना आपल्याला सुंठवड्याचाच खायचा आहे आणि आपण दिवसभर उपास केलेला असतो, त्यानंतर आपण सुंठवडा खाल्ल्यानंतर त्यामध्ये सुंठ असते, त्यामुळे आपल्या पोटाला देखील दिवसभर केलेल्या उपासाचा त्रास होत नाही आणि पोट देखील आपले चांगलं राहते। त्यासाठी संध्याकाळी सुंठवडा खाऊनच आपल्याला उपास जो आहे तो सोडायचा आहे। तुमच्याकडे जर दुसऱ्या दिवशी उपास सोडणार असेल तर दुसऱ्या दिवशी शनिवारी तुम्हाला गोपाळकालाच्या दिवशी पुन्हा पूजाविधी करून तुम्हाला उपास जो आहे तो सोडायचा आहे। उपास सोडत असताना एका जागेवर बसायचं आहे, आपल्याला समोर ताट घ्यायचं आहे, सर्वात आधी देवपूजा करून घ्यायची, देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा, त्यानंतर आपण जो काही सात्विक अन्न केलेलं आहे तर ते अन्न घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ताटाभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे, त्यानंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला न बोलता हे जेवण जे आहे ते करायचं आहे। पूर्ण जेवण करून झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे, एका जागी बसून आपलं हे जेवण आहे ते करायचं आहे। सात्विक अन्न ग्रहण करायचं, त्यामध्ये कांदा लसणाचा वापर अजिबात करायचा नाही। आता बघा, ज्याचा वैभव लक्ष्मीचा उपवास आहे किंवा ज्यांचा श्रावणी शुक्रवारचा उपवास आहे तर अशाने उपवास संध्याकाळी न सोडता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे, म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता। किंवा तुमच्याकडे जर रात्री उपवास सोडायचा असेल तर जन्माष्टमीची जर पद्धत असेल तर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडला 12 नंतर तरी सुद्धा चालेल, परंतु संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही। दुसरी पद्धत देखील आपण पाहूयात वैभवलक्ष्मीचा उपवास सोडण्याबद्दलची। 15 ऑगस्टला शुक्रवारीचा उपवास हा तुम्हाला धरायचा आहे। काही ठिकाणी असं असतं की जो काही गोकुळाष्टमीचा उपवास असतो हा गोकुळाष्टमीचा म्हणजे एकादशीप्रमाणे हा उपवास असतो आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। तर काही ठिकाणी असं असतं की गोकुळाष्टमीचा उपवास हा दिवसभर केला जातो आणि त्या दिवशी म्हणजेच रात्री 12:39 जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म होतो त्यानंतर तुम्ही तो प्रसाद खाऊन तुम्ही उपवास हा सोडू शकता। प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे। आता आपल्याला उपवास केव्हा करायचा तुम्हाला समजलं, 15 तारखेलाच तुम्हाला उपवास हा गोकुळाष्टमीचा करायचा आहे। आता जीवितीची पूजा पण आहे, ते सुद्धा शुक्रवारी आहे आणि वैभवलक्ष्मीचे सुद्धा शुक्रवारच आहेत, त्यात कृष्ण जन्माष्टमीचा उपवास देखील या दिवशी आहे। आता काय करायचं, समजा माझा पण शुक्रवार आहे, मग शुक्रवार धरायचा की गोकुळाष्टमीचा उपवास धरायचा। बघा, आपण जेव्हा वैभवलक्ष्मीचं व्रत करत असतो, ज्या महिला करतात त्यांच्यासाठी सांगते, आपण वैभवलक्ष्मीचं व्रत ज्या पद्धतीने करतो की सकाळी फलाहार घेतो, संध्याकाळी तुम्ही वरण भात भाजी पोळी चपाती खाऊन उपवास सोडता, म्हणजे तुमचा शुक्रवार धरला जातो। पण आता काय होणार आहे, एक तर गोकुळाष्टमीचा उपवास हा एकादशी प्रमाणे करायचा असतो। तुम्हाला माहिती आहे का, ज्यांना वर्षभराची एकादशी धरणे शक्य होत नाही त्यांनी फक्त गोकुळाष्टमीचा जरी उपवास धरला तरी सुद्धा त्यांना वर्षभराच्या ज्या 24 एकादशी आहेत त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। म्हणजे ज्यांचा शुक्रवार नाही आहे त्यांनी आवर्जून गोकुळाष्टमीचा उपवास 15 तारखेला धरा आणि गोकुळाष्टमीचा उपवास हा 15 तारखेलाच आहे। आता वैभवलक्ष्मीचा उपवास तर आपण संध्याकाळी सोडत असतो आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी मध्यरात्री 12:39 सोडायचा असतो। मग आता नेमकं काय करायचं तर बघा, सगळ्यात आधी तर वैभवलक्ष्मीचं जे काही व्रत वैकल्य असणार आहे, मांडणी वगैरे सगळं त्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहे। आणि उपवास केव्हा सोडायचा तर वैभवलक्ष्मीचा उपवास तुम्हाला सोडता येणार नाही, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, काही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा वरण भात भाजी पोळी जरी दाखवली, कारण तुम्हाला उपवास आहे देवीला उपवास नाही, म्हणून जो काही घरात स्वयंपाक केलाय वरण भात भाजी चपाती त्याचा नैवेद्य दाखवा। जेव्हा तुम्ही देवीला जो काही नैवेद्य अर्पण करता त्यानंतर 1 चमचाभर वरण भात घ्यायचा, त्याचा वास तुम्ही घ्यायचा, अन्नाचा वास घेत नाही, ते तुम्हाला पाप लागतं, पण तुमचा उपवास सोडण्यासाठी त्या वरण भाताचा वास घ्या, जेणेकरून तो वास घेतल्याने सुद्धा आपला उपवास मोडतो। आधीच्या काळी अशीच पद्धत होती।
जर तुम्हाला हे करणं शक्य असेल तर थोडासा वरण भात घ्या एक घासाचा आणि त्याचा वास घ्या की जेणेकरून तुमचा उपवास सुटून जाईल कुठला वैभव लक्ष्मीचा। आणि मग जर तुमची इच्छा असेल मग जो आपला गोकुळाष्टमीचा उपवास असणार आहे तर हा तुम्हाला 12:39 श्रीकृष्णांचा जन्म झाला, आरती झाली, नैवेद्य अर्पण केला, नंतर सोडा किंवा दुसऱ्या दिवशी सोडा। तुम्हाला मासिक धर्म असेल, विटळ असेल किंवा सूतक असेल तर अशामध्ये तुम्हाला पूजा करायची नाही, मात्र उपवास मात्र तुम्हाला अवश्य करायचा आहे। मासिक पाळी असेल 4 दिवस तुम्हाला कोणतीही पूजा करता येणार नाही, मात्र 5व्या दिवशी मासिक पाळी नसेल तर तुम्ही 5व्या दिवशी पूजा करू शकता। तसेच मनोमन तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः किंवा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। परंतु पूजा आपल्याला करता येणार नाही, फक्त उपवास करायचा आहे। कारण की आपण जेव्हा जन्माष्टमीचा उपवास करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण एकादशीच्या उपवासाचं फळ मिळत असतं। 1000 एकादशी केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। त्यासाठी आपल्याला हा उपवास जो आहे तो आवर्जून करायचा आहे। जन्माष्टमीचं व्रत हे अत्यंत प्रभावी मानलं जातं, कारण की या तिथीचं व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापापासून मुक्त होतो। म्हणून श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि उपासना करावी, यामुळे आनंद आणि मोक्ष देखील प्राप्त होतो। या दिवशी श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते, त्यामुळे आपल्या देवघरातील जो छोटासा कृष्ण आहे त्याची मूर्तीची पूजा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करायची आहे। त्यामुळे त्या मूर्तीची पूजा आपण अगदी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे। त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य हे प्राप्त होत असतं। गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांची पूजा आपल्याला रात्री 12:04 सुरू करून ती 12:47 पर्यंत करायची आहे। म्हणजे या वेळेमध्ये आपण श्रीकृष्णांचा पाना मंत्र जप करू शकतो। तसे पाहिलं तर या वेळेत फक्त पाना हा झाला पाहिजे, त्यानंतर वेळ संपली तरी तुम्ही इतर सेवा करू शकता। तुम्ही नैवेद्यामध्ये जे काही पदार्थ बनवणार आहात त्या पदार्थामध्ये चुकूनही कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही। कांदा लसूण विरहित आपलं जेवण जे आहे ते नैवेद्य म्हणून बनवायचं आहे आणि त्या नैवेद्याचं आपल्याला दाखवायचं आहे। तुम्ही नैवेद्य काही जरी बनवला तरी देखील त्यावरती तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे। सुंटवडा हा आपल्याला आवर्जून बनवायचा आहे। सुंटवडा, दही काला म्हणजे दही भात, याशिवाय आपण लोणी देखील आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे। तसे दूध पोहे, तुम्ही ड्रायफ्रुट्स, फळे किंवा इतर काही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता, मात्र त्यावरती तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं। तुळशी या दिवशी आपल्याला चुकून देखील तोडायची नाही। आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पाने जी आहेत ती तोडून ठेवायची आहेत। 15 तारखेला शुक्रवारी दिवसभर उपवास करायचा। उपवासामध्ये तुम्ही दूध, फळे, सुकामेवा, ड्रायफ्रुट्स, राजगिरा लाडू, खजूर हे पदार्थ खाऊ शकता। त्याचबरोबर साबुदाणा खिचडी खाल्ली तरी देखील चालेल। काही जण दूध आणि फळावरती हा जो उपवास आहे ते करतात। अगदी ज्या पद्धतीने करता येईल नेहमी त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता। तुमच्याकडे जर फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करत असतील तर तसा तुम्ही खाऊन उपवास करू शकता, आणि तुमच्याकडे फक्त दूध आणि फळे खाऊन हा उपवास करत असतील तर त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास आहे तो करायचा आहे। तर व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवावे। त्याचबरोबर आपण या दिवशी आपलं आचरण सुद्धा चांगलं असावं। या दिवशी सर्वांशी चांगले बोलावे, चांगले वागावे, कोणाशी वादविवाद करू नये, खोटे बोलू नये। जन्माष्टमीचं व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात। तर यासाठी आपल्याला या काही नियमांचं पालन देखील आवश्यक करायचं आहे। या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये, या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावे। तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता, परंतु काळा रंग हा सणासुदीला आपण घालणं योग्य ठरत नाही। त्यासाठी तुम्हाला काळा रंग हा अजिबात वापरायचा नाहीये। ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी देखील गोकुळाष्टमीचा उपवास करावा, यामुळे त्यांना संतान प्राप्ती होते। तसेच हे व्रत पाळल्याने सर्व कार्यामध्ये विजय प्राप्त होतो। ही उपासना करत असताना मन, शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो। रोग, दुःख, गरिबी संपते, श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतात। तर या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना गंगाजल किंवा त्यामध्ये थोडंसं हळद आणि गोमूत्र टाकून त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे। रोजची घरातील देवपूजा करायची आहे। देवपूजा करत असताना आपल्याला या दिवशी शिवपूजन देखील करायचं आहे, कारण श्रावण आहे। शिवपिंडीवरती अभिषेक करू शकता। बाळकृष्णांची देखील आपल्याला सादर संगीत अशी
पूजा करायची आहे। संध्याकाळी पण 12 नंतर श्रीकृष्णांच्या पूजेचा जो मुहूर्त आहे त्या काळामध्ये देखील आपल्याला विशेष अशी पूजा बाळकृष्णांची आवर्जून करायची आहे। त्यांना आवडते नैवेद्य हे आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यांना 56 भोग देखील चढवले जातात। आपल्यापैकी जे काय असेल ते आपल्याकडे जे काय असेल ते त्यांना मनापासून अर्पण करायचं आहे। तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे। तुम्ही थोडंसं लोणीत ठेवलं किंवा मनापासून एखादा पदार्थ ठेवला तरी देखील भगवान श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होत असतात। शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे। देव हा भक्तीचा भुकेला असतो, त्यासाठी तुम्ही जी काही मनापासून सेवा कराल तर ती भगवान श्रीकृष्णांना नक्कीच पोचते। या दिवशी जास्तीत जास्त श्रीकृष्णांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। संध्याकाळी आपल्याला बाळकृष्णांना पाण्यात घालून पाळणं हा आवश्यक म्हणायचा आहे। घरातील सर्वांनी मिळून ही पूजा आहे ती करायची आहे। नवरा बायकोने एकत्रित पूजा केल्याने त्यांच्यातील जे गैरसमज असतील, वादविवाद असतील तर ते अडथळे जे आहे ते दूर होतात आणि त्यांच्यामधील प्रेम वाढतं, घरामध्ये सुख समृद्धी नांदते। आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे तर त्या जोडप्याने तर एकत्रित पूजा केली तर त्यांना संतान प्राप्ती देखील होते। असे हे प्रभावी व्रत उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।